विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 10वी विषय मराठी आणि घटक 20 सर्व विश्वची व्हावे सुखी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पाठाचा अभ्यास करू. प्रस्तावनेमध्ये आपण या पाठाचे लेखक, त्यांचा परिचय आणि या पाठाची मध्यवर्ती कल्पना आपण जाणून घेऊ. सर्व विश्वची व्हावे सुखी या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर यशवंत फाटक. त्यांचा जन्म 1948मध्ये झाला. डॉक्टर यशवंत पाठक हे ललित लेखक आणि प्राध्यापक आहेत आणि मराठी संत साहित्य, लोकजीवन, लोककला आणि लोकसंस्कृती या गोष्टींशी असलेल्या आंतरिक जिव्हाळ्यातून डॉक्टर पाठक यांचं सर्व प्रकारचं लेखन आपल्याला पाहायला मिळेल. परंतु डॉक्टर यशवंत पाठक हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. डॉक्टर यशवंत पाठक यांनी केलेल्या साहित्य लेखनामध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे ललित लेख संग्रह, तसेच नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्र, स्पंदने श्री समर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके, आभाळाचे अनुष्ठान हा कथासंग्रह इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. आणि पुणे विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. हे विश्वची माझे घर या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज या तंत्रयुगात आपण घेत आहोत. दळणवळण आणि संपर्काच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्यांची संकल्पना आज प्रत्यक्षात आणली गेली आहे. गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतोय. तो जवळ यावा, जोडला जावा. एक एक माणूस जोडला, माणसे मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल. आणि संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या या प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने मांडलेला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काही मागत नाहीत, परंतु बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर अशा सर्व संतांनी आपल्या साहित्यातून विश्वकल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरूंकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरांपासून अगदी आधुनिक काळातील संत गाडगेबाबा यांच्यापर्यंत सर्व संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्वकल्याण, माणुसकी व सहृदयता याचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्वकल्याण शक्य आहे. कारण मीपासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची व्हा माझे घर, वसुदैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहेत. या सर्व संतांच्या प्रार्थनेतील या साधर्म्याचा धागा विश्वकल्याण याचा परिचय या पाठामध्ये आपण करून घ्यायचा आहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरिताते तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पा.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते, परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची प्रार्थना केलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. संत ज्ञानेश्वर यांचा कालखंड म्हणजे 12व्या शतकातला. त्यावेळी संत ज्ञानेश्वरांनी विश्वधर्माची संकल्पना मांडली आहे. म्हणजे संत किती दूरदृष्टी ठेवून विचार करत असतात हे आपल्याला या ठिकाणी समजतं. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण सांगून शेवटाकडे जाण्याच्या जेव्हा तयारीत होते तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांचे ज्येष्ठ बंधू किंवा त्यांना संत ज्ञानेश्वर गुरु मानत त्यांना सांगितले, आपण ग्रंथ पूर्ण करत आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे, ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. संत निवृत्तीनाथ तेव्हा म्हणाले, ग्रंथांचा समारोप करताना प्रार्थना येणे आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटले आहे ते आता विस्ताराने सांगा. आणि यातूनच पसायदानाची निर्मिती झाली. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली प्रार्थना. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्याने निसर्गामध्ये राहत असतात. त्यांचा दाखला ज्ञानेश्वरांनी दिला आणि तो दाखला देत आपणही गुण्यागोविंदाने राहावे असे संत ज्ञानेश्वरांनी सांगितले. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. म्हणजे ह्या सजीव सृष्टीवरती जो सजीव आहे त्या सर्वांचं भलं कर. सर्वसामान्य माणसे स्वतःच्या वैयक्तिक कल्याणाची प्रार्थना करतात, पण ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी विश्व कल्याणाची प्रार्थना केली. माणसाच्या मनातला दुष्टावाग नाहीसा व्हावा, दुष्कर्मांचा अंधार नाहीसा व्हावा, सर्व प्राणीमात्राच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. अशा प्रकारे संत ज्ञानेश्वरांनी विश्व कल्याणाची प्रार्थना या ठिकाणी ईश्वराकडे केलेली आहे. माणसाने आपल्या मनातील दुरावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी त्याला खळांची व्यंकटी सांडो, बघा या ठिकाणी जे खळांची व्यंकटी सांडो असे म्हटले आहे, किंवा दुरितांचे तिमिर जाओ. असं म्हटलं आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म, वाईट. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा हो, ज्याला जे हवे ते मिळो, अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केलेली आहे. तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांनी ज्याप्रमाणे विश्वधर्माची प्रार्थना केली तसंच मागणं संत नामदेवांनी परमेश्वराकडे मागितले आहे. संत नामदेव एका अभंगात म्हणतात बघा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा मला सतत नम्र राहू दे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर आपण नम्र राहायला हवे. विनम्रता केव्हाही जगाला आपलेसं करते. थोरांची चरित्रे आपल्याला हेच शिकवतात. अशा प्रकारे नम्रतेचा संदेश किंवा आपण विनम्र असावं, अहंकार आपल्यापाशी कधीच असू नये, अशा प्रकारची भूमिका संत नामदेवांनी घेतलेली आहे. संत एकनाथ महाराजांनी देखील विश्वधर्माचा विचार केला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, सर्वाभूती भगवत भावो
हाची निज भक्तीचा ठाव. अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रात मैत्री असली की विश्व आनंदाने राहू शकते. मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे. मानवी सुखदुःखाशी सहृदय मनाने समरस होणे, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे आणि दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणे, आपण दुःखी होणे, म्हणजे ही स्थितप्रज्ञाची जी भूमिका आहे ती आपण मांडली पाहिजे. हा आपला आणि तो परका असे मनात कधीही न आणणे. असे झाले तरच जीवाचे मैत्र होते. संत एकनाथ हे सर्वाभूती भगवत भाऊ असे म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे असे म्हणतात. हे दोघांचे शब्द जरी वेगळे असले तरी भावना देखील तीच आहे. भावना तीच आहे. संतांची शिकवण, स्वतः संत तसे वागले आणि त्यानुसार आपल्याला ते संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हाच विचार संत तुकाराम महाराज पुढे घेऊन जात आहेत. संत तुकाराम महाराज काय म्हणतात बघा, संत संग देई सदा असे मागणे मागितले आहे. संतांच्या संगतीमुळे 4 माणसं एकत्र आली तर चांगल्या प्रकारे ते काम करू शकतात. परस्पर सहकार्यातूनच मानवी जीवनाचे कल्याण होते. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. संत स्वतःसाठी काही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. संत तुकाराम महाराज एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा प्रकारची भावना मानतायत. स्वतःसाठी काही मागत नाहीत, जगाच्या कल्याणासाठी ते परमेश्वराकडे प्रार्थना करत आहेत. संत रामदास यांनीही विश्वकल्याणासाठी प्रार्थना केली आहे. ते काय म्हणतात बघा, कल्याण करी देवराया जनहेत विवरी, तळमळ तळमळ होतची आहे हे जन हाती धरी. अशा प्रकारे विश्वकल्याणाची प्रार्थना संत रामदास करतात. संत रामदास यांना जनहिताची तळमळ वाटते आणि म्हणून ते परमेश्वराजवळ सर्वांचं कल्याण कर असं मागणं मागतात. कल्याण करी देवराया जनहेत विवरी. आणि त्याचबरोबर संत गाडगे महाराज यांनी देखील सामाजिक प्रबोधन करताना प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. वेळ वाया घालवणे, व्यर्थ गप्पा मारत बसणे हे संत गाडगे महाराजांना मान्य नव्हते. त्यापेक्षा सर्वांनी शिक्षित व्हावे यावर त्यांचा कटाक्ष होता. संत गाडगेबाबा म्हणतायत, शिक्षणाचं महत्त्व सांगताना, नको धर्मकृत्ये पैसा खर्चून या, घेण्यासाठी विद्या तोच खर्चा, स्वतःचा उद्धार करा प्रयत्नाने, शक्तीने मुक्तीने सुखी व्हावे. बघा, शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत होतो, माणूस जोडला जावा, त्यातून मानवाचे कल्याण व्हावे, हे सर्व मानव जातीचे. बघा, हे संत गाडगेबाबांना त्यांच्या या अभंगातून अपेक्षित आहे. त्यामुळे धर्मकृत्य करण्यासाठी पैसा खर्च करू नका, तर तो पैसा विद्ये मिळवण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी खर्च करा, स्वतःचा उद्धार करा. अशा प्रकारे शिक्षणाचं महत्त्व संत गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर संत तुकडोजी महाराजांनी देखील आपल्या ग्रामगीतेत स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. आपले गाव हे देवाचे मंदिर आहे आणि अशा मंदिरात मानव देवमूर्ती सुंदर असे ते म्हणतात. म्हणजे माणसात ते देव बघतायत. समभावाने सेवा केली पाहिजे, अज्ञान नाहीसे व्हावे यासाठी ज्ञान विज्ञानाची कास धरावी. अशा प्रकारे आपल्याला संत तुकडोजी महाराज या ठिकाणी संदेश देत आहेत. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व सांगितलेले आहे. ज्ञान विज्ञानाची कास धरावी, सर्वांनी ग्रंथ वाचावे, सत्य बोलावे असे तुकडोजी महाराज सांगतात. संत तुकडोजी महाराज अशी प्रार्थना करतात की सर्व विश्वची व्हावे सुखी, ही धर्माची दृष्टी नेटकी, ती आणावी सर्व गाव लोकी, तरीच लाभ. अशा प्रकारे सर्व विश्वची व्हावे सुखी अशा प्रकारची संकल्पना, अशा प्रकारचा विचार संत तुकडोजी महाराजांनी मांडलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं, सर्व संतांनी मागितलेलं मागणं म्हणजेच मानवाच्या कल्याणासाठी आणि प्रगतीसाठी केलेली चिरंजीव प्रार्थना आहे. सर्व विश्वची व्हावे सुखी
अशा प्रकारची भावना भूमिका सर्व संतांनी घेतलेली आहे. ही प्रार्थना मानवतेची पूजा करणारी आहे. संतांनी माणसाला महत्त्व दिले आहे. माणूस आदर्श व्हावा, त्याने सुसंस्काराची जोपासना करावी, कुणालाही त्रास देऊ नये, एकोपाने राहावे. माणूस कधीही एकाकी राहू शकत नाही. तो समाजशील प्राणी आहे. त्याला संवादाची नितांत गरज असते. म्हणून माणसाने कुणालाही दुखवता कामा नये. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, ही प्रार्थना त्यांनी ईश्वराकडे केलेली आहे. शक्यतो दुसऱ्याच्या उपयोगी पडणे ही खरी मानवता आहे. संतांनी ही मानवता आवर्जून शिकवली, तशी त्यांनी स्वतः आचरणात आणली. संतही तसे वागत होते. आजच्या विज्ञान युगात विज्ञान तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आलेलं आपण पाहतोय. संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात हे विश्वची माझे घरं ही कल्पना केली होती. त्याचे प्रत्यंतर आज आपण पाहतो आहोत. म्हणून संतांना दूरदृष्टी असते. ते पुढचा विचार करत असतात. असं आपण जे म्हणतो ते आपल्याला या ठिकाणी प्रत्ययाला येते. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो, पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. सर्वात महत्त्वाचं, आज जग जोडले गेलं आहे. आज जगाशी आपण संपर्क साधू शकतो, परंतु जग जरी जवळ आलं असेल तरी माणसं जवळ आले आहेत का? माणसांमध्ये जोडणारा जिव्हाळा आज दिसतोय का? तर आपण पाहिलं तर तो हरवला आहे. तो जपण्यासाठी आज मन सुसंस्कृत असायला हवं, नाहीतर राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात, पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. नुसते माणसाशी संपर्कात आली, त्याच्यापेक्षा माणसं मनाने जोडली गेलीत का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि संतांना हे हवं आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीची वाटते. झाडे स्वतः ऊन सोसतात, लोकांना सावली देतात. संतांचं तसंच असतं. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केलं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वतः चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करावा. असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल, सुखी होईल. हेच सर्व संतांच्या प्रार्थना करण्यामागील मर्म आहे. संतांच्या प्रार्थनामागे हेच आहे की सारं विश्व सुखी व्हावं, म्हणजे त्या विश्वातील माणूस सुखी व्हावा. माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ही प्रार्थना, हीच विश्वधर्माची प्रार्थना, मानवतेची प्रार्थना ही संतांनी ईश्वराकडे केलेली आहे. आणि आपण सर्वांनी माणूस म्हणून स्वतःला विकसित केलं पाहिजे, हे या पाठाचा उद्देश आहे. आणि हे आपण या ठिकाणी आशय या ठिकाणी समजून घेतला. धन्यवाद.